नीट 2025 परीक्षेत महाराष्ट्रात आरसीसी क्लासेसने दिमागदार कामगिरी करत 1 नंबर निकाल मिळवला आहे। परीक्षेचा स्तर खूप अवघड होता, तरी आरसीसी विद्यार्थी उत्कृष्ट निकालासह पुढे आले। निकाल जाहीर होताच प्राध्यापक शिवाजी मोटेगावकर आणि आरसीसी टीमने गुणवंत विद्यार्थी आणि पालकासह ढोल ताशा फटाके आणि जल्लोषात लातूरमध्ये अष्टविनायक मंदिरापर्यंत रॅली काढली। विद्यार्थ्यांसाठी आरती केली गेली आणि मेहनत रंगली। याबाबत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले। यशाच्या मागे आरसीसी संचालक आणि संपूर्ण टीमचे योगदान मान्य करत विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर। 2025 चा आत्ताच रिझल्ट लागला आणि खूप यावर्षी पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप आपलातून टफ होता। मी मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय, असा फिजिक्सचा पेपर कधी टफ आला नव्हता। फिजिक्सच टफ नव्हतं, केमिस्ट्री पण लेंदी होतं, बायोलॉजी पण लेंदी होतं। अशा परिस्थितीत सुद्धा लातूरच्या आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप असं मिरॅकल रिझल्ट दिलेला आहे। सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन, त्यांच्या गुणवंत पालकांचे अभिनंदन, कारण गुणवंत पालकांचाही त्याच्यामध्ये सिंहाचा खूप मोलाचा वाटा आहे। आणि आरसीसीने जो म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करून गेला, मला वाटतं ह्या तिघांचंच यश फलित विद्यार्थी, पालक आणि आरसीसी, आमच्या पूर्ण आरसीसी टीमचं हे यश असं मला वाटतंय। आणि जवळपास ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 710 मार्क होते, त्याचा रँक होता नियर अबाउट 1400। यावर्षी ज्याला 598 मार्क आहेत, त्याचाही रँक 1400 आहे। जवळपास 130 मार्काचं यावरची फ्लक्च्युएशन आहे। म्हणजे फिजिक्सचा पेपर टफ निघाल्यामुळे, बायोलॉजी लेंदी असल्यामुळं मला असं वाटतंय मागच्या वर्षी एमबीबीएस क्लोज झालं तर नियर अबाउट 636 मार्काला, तर यावर्षी एमबीबीएस क्लोज होते नियर अबाउट 490 मार्काला। इतका वाटतंय की आरसीसीने तर आमचा जो पॅटर्न आहे की आमच्या टेस्ट सिरीज असतील, पुन्हा आमच्या अग्निपथ राऊंड असतील, विजयपथ राऊंड असतील, पुन्हा विद्यार्थ्यांनी याच्या खूप मेहनत केली अतोनात। जसं आम्ही विद्यार्थ्यांना पाहतो यांसाठी पुन्हा असं लाईन ड्रिल विद्यार्थ्यांनी केलं होतं। पण फिजिक्सचा पेपर पहिल्यांदाच असा वेगळा पडला, नाहीतर आणखी हा रिझल्ट खूप जबरदस्त आला। तरी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 रिझल्ट आरसीसीनं दिलेला मला असं वाटतं। जवळपास 600 पेक्षा जास्त 6 गुणवंत विद्यार्थी आहेत, नियर अबाउट 500 पेक्षा जास्त, जवळपास आतापर्यंत 488 गुणवंत विद्यार्थी आहेत। म्हणजे असा मिरॅकल रिझल्ट आहे। मला असं वाटतं मागे सगळ्यात मोठी यशाची गुरुकुल विद्यार्थ्यांची मेहनत। आम्ही तर सगळी शिकवतोच, आम्ही आरसी टीम मेहनत करतोच, पण विद्यार्थी खूप लातूर म्हणजे सगळेच आरसीसी पॅटर्नमध्ये सगळ्या ब्रांच असतील, लातूर असेल, नांदेड असेल, संभाजीनगर, पुणे, अकोला, कोल्हापूर, विद्यार्थी खूप मेहनत करत आहेत। हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फलित आहे असं मला वाटतंय। नक्कीच हे विद्यार्थ्यांचं यश आहे असं मला वाटतंय। तर माझं नाव सृष्टी भगवानराव खरात, मी बुलढाणा जिल्ह्यातली आहे। आणि यावर्षीचा नीटचा पेपर सगळ्यांनाच माहिती आहे खूप टफ होता, की माझ्या पण ओळखीतले सगळेच जवळपास पेपर झाले खूप रडत होते। पण रँक्स त्यांनी म्हणजे पेपर टफ असल्यामुळे, तसेच मार्क्स पण सगळ्यांचेच कमी आले, तर रँक खूप चांगली आली आहे। त्याच्यामुळे सगळे आमच्या मेहनतीचे जे फळ आम्हाला भेटलेलं आहे त्याचं सेलिब्रेशन होतं, तर त्याचं सगळं फळ आम्हाला भेटल्यासारखं वाटलेलं आहे। किती यश भेटलं, कोणामुळे भेटलेलं? सर, आरसीसी सर्व स्टाफ, सर आणि आमचे पालक आणि सगळ्या स्टुडंट्सची मेहनत। थँक्यू।